हाय, हॅलो, नमस्कार. श्री स्वामी समर्थ. आज आहे रविवार. काल शनिवारच्या दिवशी भावाची ॲनिव्हर्सरी होती आणि आम्ही सगळे बाहेर गेलेलो जेवायला. तुम्ही मागच्या व्लॉगमध्ये बघितलंच असणार. तिकडनं आम्हाला रात्री यायला खूप उशीर झालेला, त्यामुळं आज सकाळी उठायला पण आम्हाला खूप वेळ झाला. आणि उठल्यानंतर मग सगळं आवरून घेतलं आणि स्वयंपाकाच्या तयारीला लागले. मिस्टरांना विचारलं काय भाजी करायची, तर मिस्टर म्हणाले काहीतरी साधंसं जेवण बनव, भाजी आणि चपाती एवढंच कर. कारण मागचे गेले 3-4 दिवस बाहेरच होतो आम्ही. यांच्या ऑफिसला फंक्शन होतं, परत बाहेर काही ना काही कारणास्तव आम्ही बाहेरच होतो. मग ते सारखं बाहेरचं मसालेदार जेवण करून मिस्टर म्हणाले की आज साधी भाजी चपातीच बनव. मग मी फ्रीजमध्ये बघितलं तर फक्त बटाटेच होते, कारण आम्ही 3-4 दिवस बाहेर असल्या कारणाने भाजी आणायला वेळच मिळाला नाही. मग मी इथे बटाटे चिरून घेतले आणि भाजी करायला सुरुवात केली. सो आज मी तुम्हाला माझ्याबद्दल थोडीशी माहिती देणार आहे की मी कुठे राहते, माझं माहेर कुठलं, माझं सासर कुठलं, हे सगळं मी तुम्हाला या व्लॉगमध्ये सांगणार आहे. आणि मी सुरुवात कशी केली व्लॉगिंगसाठी हेही मी तुम्हाला सांगणार. पहिले 3 वर्षापूर्वी मी मोबाईल हातात घेतला आणि व्लॉगिंग स्टार्ट करायचा असा विचारात होते, पण माहीत नाही मी केला नाही का, तर लोक काय म्हणतील या विचारामुळे मी व्लॉगिंग केली नाही. आणि परत तिथे बंद केल्यानं परत मागच्या वर्षी परत विचार केला की व्लॉगिंग करूया. मला सारखं वाटायचं की आपण काहीतरी केलं पाहिजे, पण तरी तिथेच ते थांबलं. आणि परत मागच्या 2 महिन्यापूर्वी आम्ही तिरुपती बालाजीला गेलो. मी त्यावेळेला पण मोबाईल हातात घेतला, 1-2 व्हिडिओही बनवले, पण ते असताना सवय नसल्या कारणाने सारखं बोलत असतं अगं सारखं मोबाईल काय पकडते चल असं म्हणून मग ते परत तिथं बंद केला. पण नंतर मग मी मोराच्या चिंचोलीला गेले आणि मी ठरवलं की मला आज व्लॉगिंग करायचीच आहे आणि मी तिथूनच सुरुवात केली माझ्या व्लॉगिंगसाठी. आणि आता माझ्या या व्लॉगिंगच्या जर्नीला सुरुवात झालेली आहे. तर तुम्ही सगळ्यांनी मला सपोर्ट करा आणि प्लीज लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. सो मी आहे पुण्यात राहते. मिस्टर इथं पुण्यात जॉबला आहेत आणि माझं माहेर आहे शिरपूरचं, मी आहे खानदेशची आणि सासर आहे जळगावचं. माझं नाव आहे ज्योत्स्ना देवेंद्र पाटील आणि मला एक मुलगा आहे. सो ही माझी सगळी माहिती आहे आणि इथून पुढे जे व्लॉग येतील त्या व्लॉगसाठी प्लीज तुम्ही सगळ्यांनी मला सपोर्ट करा.
माझा स्वयंपाक इथे रेडी आहे. मी माझ्या स्वतःसाठी एक भाकरी केलेली आहे आणि भाजी आणि पोळी केली होती. मग म्हटलं त्याबरोबर थोडंसं पापड आणि लोणचं पण घ्यावं, म्हणून मी इथे 3 पापड भाजून घेतले. आम्ही 3 असल्याने आम्ही प्रत्येकी एक पापड मी भाजून घेतला आहे तिघांसाठी. आणि पापड भाजल्यानंतर मी लोणचं घेतलं आहे. पापड आमच्या घरचेच बनवलेले असतात आणि लोणचंही आम्ही घरीच बनवलेलं असतं. आणि हा असा माझा ताट तयार आहे. लोणचं, पापड, बटाट्याची भाजी आणि चपाती. सो आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा.